नेहमीच्या स्वभावाप्रमाणे केसरकर आपल्या बाबतीत आपल्याला हवं तसं आणि आपल्याला हवी त्याप्रमाणे अनेक वेळा स्टेटमेंट करतात। काल परवा केसरकरांनी मंत्रिपद मिळवण्यासाठी 1 कोटीचा चेक दिला अशा प्रकारचं वक्तव्य केलं। मधल्या काळात केसरकर निवडणुकीच्या वेळी लोकांना धान्य वाटायचं, लोकांना अमकं वाटायचं, ते गणपती बंद केलं। कारण मला सर्व विकावं लागतं आहे, मी सर्व माझी प्रॉपर्टी विकली आहे अशा प्रकारचा सांगणारे केसरकर 1 कोटी रुपयाचा चेक कोणाच्या नावांचा दिला, कोणाच्या खात्याचा दिला हे तरी जाहीर करावं। जर स्वतःच्या खात्यातून दिला असेल तर तो इन्कम टॅक्सला दाखवला, त्याची माहिती द्यावी जनतेला। कारण अशा पद्धतीने जर पैसे देऊन पदं मिळण्यासाठी, जर तुम्ही पदं मिळवण्यासाठी जर जनतेच्या असलेल्या कामांकडे दुर्लक्ष करून त्यांच्या कामांकडे दुर्लक्ष करून लोकांना आपण नारायण राणे यांच्या विरोधात भाऊ करून पक्षात प्रवेश करून पदं मिळवण्यासाठी 1 कोटी देता, खऱ्या अर्थाने लाच देणारा आणि लाच घेणारा हा पण खऱ्या अर्थाने गुन्हेगार आहे। जर केसरकरांनी लाच दिली अशी म्हणत असतील तर केसरकर पण गुन्हेगार आहेत, त्यांची चौकशी होण्याची गरज आहे। कारण अशा पद्धतीने सातत्याने केसरकर उत्संगत माहिती देऊन जनतेला दिशाभूल करून कुठेतरी काहीतरी खोटी आश्वासनं देऊन कुठेतरी जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात। केसरकरांनी आपल्या मंत्रिपदापासून आज मितीपर्यंत जी आश्वासनं दिलेली आहे जनतेला, त्यातली किती आश्वासनं दिली, पूर्ण केली याची एक श्वेतपत्रिका केसरकरांनी काढावी, अन्यथा आम्ही जनतेला ती आश्वासनाची कॉपी करून देऊ। कारण अशा केसरकरांच्या मंत्रिपदाचा जिल्ह्याला शून्य उपयोग आहे। काल सीओकडे DEDचे लोक होते की त्यांना कशा प्रकारे डावललं जात आहे। जिल्ह्यातले 2012 पासून शिक्षक जे बेरोजगार आहेत, त्यांच्या आईवडिलांनी त्यांना कर्ज काढून शिकवलं, त्यांना नोकऱ्या मिळत नाहीत, ते स्थानिक लोकांची भरती करा म्हणून आता त्यांनी बोंबलत आहेत। तर ते झालेले शिक्षक, पेन्शनवर असलेल्या शिक्षकांना परत नियुक्त करून त्यांना आणि 25,000 रुपये देण्याचा घाट घातला। याच्यातून तुम्ही बेरोजगारी घालवताय की रोजगारांना असलेल्या पेन्शनधारकांना अजून रोजगार देत आहे, हा खरा प्रश्न जनतेसमोर निर्माण झालेला आहे। त्यामुळे केसरकर आपली बाजू वाचवण्याकरता किंवा कोणत्या तरी जिल्ह्यातल्या जनतेला खुलासा करण्याकरता या अशा पद्धतीची वक्तव्य करू नये। आपण दिलेली आश्वासनं आता लवकर आचारसंहिता लागेल आणि पुढची 6 महिने जे मिळतील त्या महिन्यात ती आश्वासनं पूर्ण करण्याच्या पाठी लागा। बाकी त्यामुळे या मतदारसंघातील जनतेचा विकास होईल, या मतदारसंघातला जनतेचा विकास योग्य पद्धतीने होईल। कारण आपण कोट्यावधी रुपये आणले सांगतात पण प्रत्यक्षात ते शून्य असतात, ही माहिती अनेक वेळा आम्हाला मिळालेली आहे।